श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। नरांचे आश्रयस्थान, या लागी बोलिजे नारायण। जीवाचे तोची जीवन, स्वामी नारायण सर्वांचा। ऐसा एक नारायण, तेणे पूर्वी जग सृजिले जाण। उपकरण सामग्री वीण, केले निर्माण जगाचे। नारा म्हणजे जल, ते याचे आश्रयस्थान म्हणून त्याला नारायण असे म्हणतात. किंवा नर म्हणजे चराचर शरीरे, त्यातील जो चिदाभास रूप जीव तो नार, त्याचे हा अधिष्ठान म्हणून नारायण. तो सर्व जीवांचे जीवन आहे, तोच नारायण सर्वांचा स्वामी आहे. असा जो एक नारायण, त्याने पूर्वी जगत उत्पन्न केले. कसल्याही साहित्य सामुग्री वाचूनच त्याने सृष्टी निर्माण केली. एकलेनी सामग्री वीण, केवी केले जग संपूर्ण. स्वमाया क्षोभवुनी जाण, तरी निर्माण जगाचे. एकट्याने साहित्य वाचून संपूर्ण जगत कसे केले म्हणून म्हणशील, तर त्याने आपल्या मायेला क्षुब्ध करून विश्वाची रचना केली. ते निज मायेच्या पोटी, असंख्य जीव सामग्रीच्या कोटी. ते माया अवलोकिली दृष्टी, तोची उठाउठी निज काळू. त्याच्या मायेच्या पोटात जीवसामुग्रीचे असंख्य प्रकार आहेत. त्या मायेकडे नजर टाकली आणि लगेच त्याने काळाला उत्पन्न केले. ऐसी निज माया अवलोकिली, ते निजांगावरी नांदविली. परियंगी लागो नाही दिधली, हे अलिप्तता केली तो जाणे. याप्रमाणे त्याने आपल्या मायेकडे पाहून तिला आपल्या अंगावर राहू दिले, पण तो मायेने लिप्त झाला नाही, स्वतः अलिप्तच राहिला. धुई दाटली आकाशी, आकाश नातळे धुईसी. तैसी निजांगे वाढवूनी मायेसी, अलिप्ततियेसी वर्ततू. आकाशात दाट धुके पसरते, पण ते आकाशाला काही स्पर्श करीत नाही. त्याप्रमाणे तो आपल्या अंगावर मायेला वाढवून तिच्यापासून अलिप्तच राहिला. उदके कमळिणी वाढविली, ते जळ आवरी निजदळी. तैसी माया आनंद आकळी, चित्सत्ता मोकळी सदंशेसी. जलानेच कमलिनीला वाढविले, पण ती कमलिनी आपल्या पानांनी जलालाच झाकून टाकते. त्याप्रमाणे माया आनंदाला झाकते, पण प्रत्येक जड पदार्थात सदंशाने चित्सत्ता प्रतीत होते. स्वमायेसी जो अधिष्ठान, मायेसी नांदावया तोची भुवन. एवं माया नियंता नारायण, सत्य जाण सर्वथा. आपल्या मायेचे जो अधिष्ठान, तोच तिचे नांदावयाचे घर. याप्रमाणे नारायणच मायेचा नियंता आहे, हे तू सर्वथा सत्य जाण. रजोगुण सृजी सृष्टीसी, सत्वगुण प्रतिपाळीतिसी. कल्पांती क्षोभवोनी तमोगुणासी, काळरूपेसी संहारी. रजोगुण सृष्टी उत्पन्न करतो, सत्वगुण तिचे पालन करतो, तमोगुण कल्पाच्या अंती क्षोभतो आणि काळ रूपाने संहार करतो.
हे मायेची क्षोभक शक्ती, असे नारायणाचे हाती, या लागी संहारिता अंती, ईश्वरू म्हणती या हेतू. ही मायेची क्षोभशक्ती नारायणाच्या हातात आहे, म्हणूनच तो अंती संहार करणारा ईश्वर आहे असे म्हणतात. एवं संहारोनी कार्यकारण, एक अद्वितीय नारायण, एकापणे परिपूर्ण, गुणागुण निरसोनी. याप्रमाणे कार्यकारणांचा संहार करून गुणागुणरहित एक अद्वितीय परिपूर्ण नारायणच एकत्वाने राहतो. एकला एकू नारायण, हेही तेथ म्हणे कोण, हे अद्वितीय लक्षण, भेद शून्य अवस्था. पण अगदी एकटा एकच नारायण आहे हे तरी म्हणणार कोण? हे अद्वितीय लक्षण म्हणजे भेदशून्य अवस्था. विजातीय भेद तेठाई, नसे सजातीय भेद काही, स्वगत भेदू तोही नाही, भेद शून्य पाही ये रीती. तेथे विजातीय, सजातीय आणि स्वगत भेद नाही. एका जातीच्या पदार्थाचा दुसऱ्या जातीच्या पदार्थाशी विजातीय भेद असतो. एका जातीच्या व्यक्तींचा परस्पर सजातीय भेद असतो. एकाच सावयव पदार्थाच्या अवयवांचा परस्परांशी स्वगत भेद असतो. जसे वृक्षाचा पाषाणादिकांशी विजातीय भेद आहे, आंब्याच्या झाडाचा फणसाच्या झाडाशी सजातीय भेद आहे आणि वृक्षाचा त्याच्याच डहाळ्या, पाने, फुले इत्यादिकांशी स्वगत भेद आहे. पण हा नारायण या तीनही भेदांनी रहित आहे. ऐसा अभेदू जो साचारू, तोची प्रकृती पुरुषांचा ईश्वरू, नियंता तो परावरू, तोही निर्धारू परियेसी. असा जो अभेद तोच प्रकृती पुरुषांचा ईश्वर, सर्वांचा श्रेष्ठ नियंता आणि परावर आहे. प्रकृती पुरुष हे दोन्ही, कल्पिली जेणे अमन मनी, तो ईश्वर होय भरवसेनी, त्याचे सामर्थ्ये करुनी वर्तती. मना वाचूनच स्फुरलेल्या संकल्पाने ज्याने प्रकृती आणि पुरुष यांची कल्पना केली तोच ईश्वर होय. त्याच्याच सामर्थ्याने ती प्रकृती पुरुष वागतात. प्रकृती ते चेतविती सत्ता, तेची याची पुरुषता, या लागी प्रकृतीचा भरता, होय सर्वथा हाची एकू. सत्ता प्रकृतीला जागृत करते, तेच याचे पुरुषत्व. यास्तव हाच एक सर्वथा प्रकृतीचा पती होय. परजे अज प्रमुख, अवर मनुमुख्य स्थावरांतक, यांचा नियंता तो देख, सर्व चाळक सर्वांचा. पर म्हणजे ब्रह्मादिक देव आणि अवर म्हणजे मन्वादिकांपासून स्थावरांपर्यंत सर्व, यांचा तो नियामक आणि चालक आहे. ज्याचे आज्ञेवरी पाहे, सैरा वायू जाऊन लाहे, समुद्र वेळे माझी राहे, सूर्य वाहे दिनमान. त्याच्या आज्ञेपलीकडे रेसभरही वारा वाहत नाही. त्याच्या आज्ञेनुसार समुद्र आपल्या मर्यादेत राहतो आणि सूर्य दिनमान चालवतो. ज्याची आज्ञा करुनी प्रमाण, 12 अंगुळे विचरे प्राण, परता जाऊ न शके जाण, आज्ञे भेडे सर्वथा.
त्याची आज्ञा प्रमाण मानून प्राण नासिकाग्राच्या आत आणि बाहेर 12 अंगुलेच संचार करतो. त्याच्या आज्ञेचे उल्लंघन होईल या भीतीने तो पलीकडे फिरकतही नाही. आज्ञा जाणोनी धडफुडी, मेरू बैसकान सोडी, चेतना आज्ञा करी गाढी, अचेतन कुडी चेतवी. त्याची आज्ञा खरी मानून मेरू पर्वत जो एका जागेवर बसला आहे तो तेथून हलत नाही. चेतना शक्तीला त्याची आज्ञा होताच ती अचेतन देहालाही चेतविते. तो स्वये तव निराधार, परी झाला विश्वासी आधार, जेवी सर्पा भासा दोर, दिसे साचार आश्रयो. ज्याप्रमाणे सर्पाचा भास होण्यास मूळ दोरीचा आधार लागतो, त्याप्रमाणे तो स्वतः निराधार असून सर्व विश्वाचा आधार आहे. सत्वादिका ज्या गुणशक्ती, आवरुनी निज काळ गती, समत्वा आणिल्या स्थिती, निज प्रकृती माझारी. त्याने सत्वादी गुणशक्तींना आत्मकालगतीने आवरून त्यांना आत्मप्रकृतीमध्ये स्थिर करून ठेवले आहे. तेही प्रकृती उपरमोनी, राहिलो असे निर्गुण स्थानी, जेवी वटबीजी सामावोनी, केवळपणी राहिला. तैसा उपाधी गिळुनी सकळ, निरुपाधिक केवळ, जेवी काढिलिया मंदराचळ, राहे निश्चळ क्षीराब्धी. पण ती प्रकृतीही नाहीशी होऊन निर्गुणात राहिली आहे. वटवृक्ष जसा बीजात लीन होऊन राहतो तसे निरुपाधिक ब्रह्म सर्व उपाधींना गिळून स्वतः शुद्ध स्वरूपातच राहते. ज्याप्रमाणे मंदराचल पर्वत काढून घेतला तरी क्षीरसागर निश्चल असतो. नाना अलंकार ठसे, घातलिया जेवी मुसे, पूर्वरूप सोने जैसे, होय तैसे केवळ. नाना नक्षत्रावलोकू, निज तेजे लोपी अरकू, तैसा उपाधी गिळूनी एकू, निरुपाधिकू उरलासे. हो का ग्रीष्माच्या अंती, बीजे लीन होती क्षिती, तैशी लीन होऊनी प्रकृती, केवळ सुखमूर्ती उरलासे. ऐसा निरुपाधिक केवळ, सुख स्वरूपानंद कल्लोळ, चिन्मात्र तेजे बहळ, नित्य निर्मळ सदंशे. तेणे ज्ञान स्वरूपे अनंते, सृजन काळ अवस्थेते, सृजिता झाला सृष्टी ते, तेही निरुते अवधारी. किंवा भिन्न भिन्न आकाराचे सुवर्णालंकार मुशीत घातले म्हणजे त्यांचे मूळ स्वरूपाचे सोने होते. किंवा आकाशातील असंख्य नक्षत्रे सूर्याच्या प्रकाशात लोपून जातात, त्याप्रमाणे सर्व उपाधींना म्हणजे मायेने रचलेल्या सृष्टीला ग्रासून तो परमात्मा एकटा निरुपाधिक शिल्लक राहतो. किंवा उन्हाळ्याच्या शेवटी जशी झाडांची सर्व बीजे पृथ्वीमध्ये लीन होतात, त्याप्रमाणे प्रकृती त्याच्यामध्ये लीन होऊन केवळ सुखस्वरूप असा तो एकटा उरतो. अशा प्रकारच्या केवळ निरुपाधिक सुखस्वरूप आनंदाचा साठा चिन्मात्र तेजाने अतिशय देदीप्यमान सत्य स्वरूपामुळे सदा पवित्र अशा ज्ञान स्वरूप अनंताने उत्पत्तीकाली सृष्टी कशी निर्मिली हे निश्चयाने ऐक. श्रीराम 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 श्रीराम
श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम। श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु।